हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रामगिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की विदर्भ आणि मराठवाड्याचे सर्व महत्त्वाचे मुद्दे अधिवेशनात प्राधान्याने घेतले जातील, लोककल्याणकारी योजनांसाठी निधी अभावाची परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही. कॉर्पोरेट भाषेत सांगायचं तर गव्हर्नन्स पाईपलाईन फुल कॅपॅसिटीने रन होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, अतुल सावे, शंभूराज देसाई, संजय राठोड, प्रताप सरनाईक आणि वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत पत्रकारांशी संवाद साधण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील पूरग्रस्त 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मदत वितरित झाली आहे. केवायसी प्रक्रियेमुळे राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच मदत पोचवली जाईल. अतिरिक्त 10,000 रुपयांची मदत तसेच जमीन आणि विहिरींच्या नुकसानीसाठी स्वतंत्र अनुदान दिले आहे. शनिवार रविवारसह दररोज 10 तासांहून अधिक कामकाज घेण्याची तयारी. अधिवेशनात एकूण 18 विधेयके मांडली जाणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं की अधिवेशन विदर्भात होत असल्याने येथील शेती, सिंचन, आरोग्य आणि रोजगाराशी निगडीत प्रश्नांना प्राधान्य दिले जाणार आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवणे हाच शासनाचा मुख्य अजेंडा, असे ते म्हणाले.